आज मी बनवत आहे पनीर भाजी। किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट बनणारी पनीरची भाजी बनवणार आहोत। तुमच्याकडे अचानक जर कोणी पाहुणे येणार असतील आणि जेवण बनवण्यासाठी तुमच्याकडे अगदी कमी वेळ असेल, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे एकाच वाटणात बनणारी पनीरची भाजी नक्कीच करून बघा। ही भाजी बनवायला फार जास्त वेळही लागत नाही आणि चवीला अगदी मस्त अशी ही भाजी होते। तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग पनीरची भाजी बनवायला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले आपण भाजीसाठी वाटण बनवून घेणार आहोत। पॅनमध्ये मी थोडं तेल टाकून घेतलं आहे। 2 कांदे मी लांब चिरून घेतले आहे। कांदे आपल्याला थोडे ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कांद्यांचा कच्चेपणा पूर्ण निघून जायला पाहिजे इतपत आपल्याला ते भाजायचे आहेत। फार जास्त लाल भाजायचे नाहीत। इथे आपले कांदे भाजून झाले आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत। थोडं आलं टाकलेलं आहे। लसूण आणि आलंही आपण अर्धा ते 1 मिनिट भाजून घेणार आहोत। इथे आपलं लसूण आणि आलंही भाजलं गेलं आहे। आता यामध्ये आपण 8 ते 10 काजू टाकणार आहोत। काजू टाकल्यामुळे आपली भाजी छान घट्ट तर होतेच, शिवाय भाजीला रिचनेसपणाही छान येतो। भाजीची चव अगदी मस्त होते। काजूही आपण जरा वेळ भाजून घेतले आहेत। 2 टोमॅटोही मी यामध्येच टाकून घेतले आहेत। कांद्यासोबत आपण टोमॅटोही भाजून घेणार आहोत। ही भाजी बनवताना आपल्याला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण एकाच वेळेस भाजायचं आहे आणि एकत्रच याचं वाटण बनवायचं आहे, म्हणजे भाजीला लागणारा वेळ हा आपोआपच कमी होतो। टोमॅटो ही लवकर मऊ होण्यासाठी आपण त्यावरनं थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो अगदी लवकर मऊ होतील, पुन्हा आपला इथे वेळ वाचेल। यावर आता आपण 1 ते 1.5 मिनिटं झाकण ठेवून देणार आहोत, म्हणजे टोमॅटो अगदी लवकर मऊ होईल आणि वाटण्यासाठी तयार होईल। इथे 1 ते 1.5 मिनिटं आपण वाफ काढून घेतलेली आहे। टोमॅटो छान मऊ झालेला आहे। अगदी झटपट हे सर्व आपण तयार करून घेतलं आहे। आता आपण गॅस बंद करून देऊयात आणि हे गार झाल्यावर याचं मिक्सरला वाटण करून घेणार आहोत। इथे आपण अगदी बारीक असं वाटण तयार करून घेतलं आहे। पॅनमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल टाकायचं।